नारदो मुनिः द्वापारे भृगुव्यासौ च कलौस्तु शङ्करः स्मृतम् शङ्करः शङ्कराचार्यः तद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि भगवत्पादम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहम् ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। हरि ओम। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करतो। परम पूज्य मंदाताईंना वंदन करतो। आपणा सर्व श्रोतृ वृंदाला वंदन करतो आणि केनोपनिषदाच्या दुसऱ्या प्रवचनाला प्रारंभ करतो। तुम्हाला सगळ्यांना सांगायला एक आनंदाची बातमी आहे की आतापर्यंत 500च्या वर व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला आहे। ऑडिओचा अंदाज नाही मला, पण व्हिडिओ रेकॉर्डिंग 500च्या वर झालेला आहे। काल डॉक्टर सौ वसुधा देव यांचा निरोप आलेला आहे की व्हिडिओच 500च्या वर झालेले आहेत। काकांचं नवीन पुस्तक काल माझ्याजवळ होतं केनोपनिषदाचं, त्यात 2 शांतीपाठ दिले आहेत। सहनाववतु हा पण दिलाय, काल म्हटला होता, पण माझ्या मनात एक संभ्रम निर्माण झाला की हा शांतीपाठ केनोपनिषदाचा नसताना कसा इथे आला। म्हणून मी शांकर भाष्य काढलं आणि शांकर भाष्यामध्ये ओम आप्यायन्तु ममांगानी हाच शांतीपाठ आहे, दुसरा शांतीपाठ नाही। मग काकांचं जुनं केनोपनिषद काढलं आधीच, आणि त्यात फक्त एकच शांतीपाठ आहे, ओम आप्यायन्तु ममांगानी। याचा अर्थ असा की श्रीकृपानी जेव्हा प्रकाशनाला घेतला त्यावेळेला एक शांतीपाठ त्यात श्रीकृपानी टाकला, पण काकांच्या मूळ ग्रंथामध्ये एकच शांतीपाठ आहे, ओम आप्यायन्तु ममांगानी। त्यामुळे ज्यांच्याजवळ नवीन पुस्तकं असतील त्यांना वाटेल की बा एक शांतीपाठ यांनी कसा म्हटलं नाही, याचं आज उत्तर देऊन दिलं, उद्यापासून हे उत्तर देण्याची गरज राहणार
नाही. म्हणून केनोपनिषदाचा एकच शांतीपाठ आहे, ओम आप्यायन्तु ममांगानी, हाच. आणि एवढा एकच घेणार, कारण काकांच्या पूर्वग्रंथामध्ये या पूर्वीच्या ऍडिशन मध्ये एकच शांतीपाठ आहे. शांकर भाष्य गीता प्रेस गोरखपूर मध्ये एकच शांतीपाठ आहे, ज्याला आपण अथॉरिटी मानतो. कुठलीही अथॉरिटी कोणती आहे हे नेहमी बघावं लागतं. आणि गीता प्रेस गोरखपूर हे या दृष्टीने पारमार्थिक ग्रंथासाठी अथॉरिटी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यानुसार मी रोज एकच शांतीपाठ म्हणणार, ओम आप्यायन्तु ममांगानी. फार छान वाटलं. पाचशेच्या वर व्हिडिओज आहेत आणि 100च्या वर ऐकणारे आहेत. आता संख्या वगैरे मी अजून मोजली नाही, पण आपली शेकड्याच्या वर असते यात काही शंका नाही. त्यामुळे एवढ्या लोकांना उपनिषद ऐकावं असं वाटतं, याचा अर्थ असा की दर्जेदार रुची वाढलेली आहे. लोकांची दर्जेदार रुची वाढली, लोकांना दर्जेदार तत्वज्ञान ऐकावं असं वाटतं. ज्याप्रमाणे अनेक चॅनल्स आपलं प्रसारण करतात आणि ऐकणाऱ्यांची संख्या खूप आहे, नेटफ्लिक्स इत्यादी चॅनल्स, तसं आपण सुद्धा आपल्याकडून असा प्रचार आणि प्रसार करू शकतो की दर्जेदार तत्वज्ञान अंगवळणी पडलं पाहिजे, ते रुजलं पाहिजे, ते अंतःकरणात भिनलं पाहिजे. आणि असं तत्वज्ञान आपल्या आतमध्ये भिनावं यासाठी श्रवणायापी बहुवीर यो न लभ्य, हा असे ऐकणारे सुद्धा, शृण्वन्तोपि बहवो यमनो विद्युः, असे ऐकणारे आणि सांगणारे यांचा जर मेळ झाला तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काल मी पुन्हा एकदा सांगितलं होतं, त्या गोष्टीला एक थोडस रिपीट करणार आहे की सगळ्या बुद्धीच्या स्तरांवरच्या लोकांना समजेल असं उपनिषद लिहिलेलं आहे. उपनिषदाबद्दल मनामध्ये बाऊ करून घेऊ नका. अरे बापरे, उपनिषद आम्हाला कळेल का, आम्हाला जमेल का, आणि आमच्या ते गळी उतरल्या जाईल का, खरंच आमच्या वागण्यामध्ये ते येईल का, असले भाव करू नका. फक्त आपली बुद्धी सूक्ष्म करण्याचा प्रयत्न करा. स्थूल बुद्धीला सोडावं लागतं, यात काही शंका नाही, आणि सूक्ष्म बुद्धीला स्वीकारावं लागतं. कालपासनं रोज भैया भाभींच्या घरी मी माझ्या घरून येत असताना रस्त्याने देवीला जाऊन येणाऱ्यांचा जथ्था असतो. येणाऱ्यांचा, मी जेव्हा जात असतो, इथे येत असतो 7 वाजता, तेव्हा घरी परतणाऱ्यांचा जथ्था असतो. आणि त्या जथ्यांचा, साड्यांचा रंग रोज मला कळत असतो की आजचा रंग कोणता. याला स्थूल बुद्धी असं म्हणतात. काय म्हणतात, कळतंय का माझं म्हणणं? मी सांगणार नाही आजचा रंग कोणता. एकाच रंगाचे एकदम जथ्थेच्या जथ्थे असतात. थवे म्हणून, थवा म्हणजे उडतात आकाशात, त्यांना थवा म्हणतात. पण एकाच रंगाचे खूप खूप साड्या असतात. त्यावेळेला लक्षात येतं की आजचा रंग हा, उद्याचा रंग तो. असे वस्त्रांचे रंग बदलले, अंतःकरणाची शुद्धी होण्याची शक्यता नाही. कारण ते जे कर्म आहे ते वेदविहित निष्काम लागतं. कसं लागतं? वेदविहित निष्काम कर्म लागतं. आणि सकामतेने जर गेले असतील तर मग काय होईल? रंग मलिन होऊन जातात. आणि म्हणून आपली बुद्धी अशा नुसत्या स्थूल वागण्यावर समर्पित करू नये. आपल्या बुद्धीला सूक्ष्म विचार दिला पाहिजे. काय आहे सूक्ष्म विचार?
मी आत्मा आहे. नवरात्रात बोलतोय बरं का. चुकीचं बोललो तर देवी मला रागवल्याशिवाय सोडणार नाही. तिचा त्रिशूळ, तिचा वाघ, सिंह काय जे असेल ते सोडल्याशिवाय राहणार नाही. याची खात्री असताना सुद्धा मी बरोबर बोलतो आहे, हा विश्वास आहे म्हणून तुम्हाला हे सांगतो. अंतःकरण शुद्धी महत्वाची आहे. वरचे वस्त्रांच्या रंगांवर ह्या गोष्टी अवलंबून नाही. कृतिशील पूजा पाठावर आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही, कारण आत्मा अकृत्रिम आहे आणि पूजापाठ कृत्रिम म्हणजे कृतिशील आहे. कृतिशीलाने अकृत्रिम तत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. माझ्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवला नाही तर चालेल. मग काय करा? नाही अध्रुवेण प्राप्यते ही ध्रुवम तत् कठोपनिषद, याच्यावर तर विश्वास ठेवा. सर्वश्रेष्ठ काय म्हणतात त्याला, सुप्रीम वर्डिक्ट उपनिषद आहे. वेदाचा अंतिम भाग. अंतिम शब्दाची व्याख्या मंदातेंनी फार सुंदर केली आहे. ह्यापेक्षा उत्तम वर्डिक्ट असूच शकत नाही. दॅट्स ए फायनल, आणि म्हणून अंतिम, म्हणून वेदांत. मग आता काय सांगतो आहे वेदांत म्हणजे उपनिषद म्हणजे कठोपनिषद? नाही अध्रुवेण प्राप्यते ही ध्रुवम तत्. कृत्रिम गोष्टींनी अकृत्रिम आत्मा प्राप्त होण्याची शक्यता नाही. मग आता तरी आपण थोडस स्वतःला बदललं पाहिजे आणि उपासनेतून ज्ञानाकडे जाण्याचा, झेप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फार सोपं असतं. खूप आवर्तन करणं खूप सोपं. आता आवर्तन सुरू झाली आहेत. आवर्तनांचं काय सुरू झालंय? वारो. असो, ते काही वाईट नाही आहे. ते करू नये असं मला म्हणायचं पण नाहीये. करावं. परंतु त्यातल्या 4 जणांनी, मी किती म्हणतोय, 100 आठवत आहे ना, 80%, 16% आणि 4%. हा आपण विभाग करून दिलेला आहे. मी नाही केला, उपनिषदांनी केला. 80, 16 आणि 4 ही जी विभागणी आहे, तर त्या 100 4 जणांनी तरी येऊन या दिशेला आवर्तन स्वरूपाकारतेकडे 4 जणांकडून अपेक्षा आहे. 96 जणांकडून अपेक्षा नाही. पण त्यांनी आवर्तन करावे. कधीतरी त्यांना असं वाटेल की आता किती दिवस हे करायचं, आपल्याला जे मिळायला पाहिजे ते गवसलेलं. रोज मजुरी केली, मालकाने पगारच नाही दिला, कराल का? खूप जीव लावून काम केलं, 108 नाही 1008, पगारच नाही मिळाला. मग काय करायचं? कितीही अवाढव्य, किती मोठं कर्म जरी तुम्ही केलं तरी त्यातून चित्त शांतीच्या वरचं फळ मिळत नाही. ज्या उपप्रश्नाला 2 मार्क असतील, तो कितीही पानं लिहिला तरी त्याला 100 मार्क मिळणार नाही, कारण प्रश्नच 2 मार्काचा. हे बघा, समोर शिक्षक बसले, पटकन मान हलवली की बरोबर आहे तुमचं, खूप छान लिहिला. पण त्या 2 वर त्या शिक्षकाला 0 सुद्धा देता येत नाही, त्याला 20 सुद्धा मार्क देता येत नाही, 100 काय देतील? प्रश्न 2 मार्कात. तसं कर्म जे आहे ते चित्तशुद्धीचं फळ देणार आहे. चित्तशुद्धी हे मोठं फळ आहे, पण सर्वश्रेष्ठ फळ नाही. त्यापेक्षा मोठं चित्त शांती आहे आणि त्याच्या पलीकडे चित्ताचा चैतन्याशी लय होणार आहे, जीव ब्रह्मरूप होणार आहे. इथपर्यंत वाटचाल करता आली पाहिजे की नाही? की कृतिशीलतेमध्ये आयुष्य हरवून द्यायचं. आणि निदान ज्या लोकांचं वय झालंय त्यांना आता कृतिशीलता सुद्धा थकवा आणणार आहे, शरीर त्रास देणार आहे. आणि त्यानंतर जर अंतःकरण प्रसन्न नसेल
तर मग जीवाची चिवचिंदी काय शब्द आहे? व्हावी का हो आपल्या आयुष्यात आपल्या जीवाची चिवचिंदी? जाऊ द्या, दुसरा शब्द वापरतो खास वराडी, कुतरोड. कशी असते? एक प्राणी असतो, त्याला 2 कुत्र्यांनी धरलं असतं, जिवंत असतो तो प्राणी, मेलेला नसतो. 2 कुत्र्यांनी आपल्या जबड्यात धरलं असतं आणि दोन्ही त्याला खिचत असतात आणि फाडत असतात. काय करत असतात? त्याला कुतरोड असं म्हणतात. अशी जीवाची कुतरोड होणं चांगलं आहे का हो? आणि अशा जीवनामध्ये आपण जगावं का? असं जीवन जगावं का? आणि जर नसेल जगायचं, केनोपनिषदाचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास करा. माझ्या जीवन पूर्ण शांत झालं पाहिजे, निवलं पाहिजे. निवणे शब्द कळतोय ना? नाही तर उदाहरण देतो, मनाचं नाही. देखे अग्नी विजोनी जाये, तो ते राखुंडी होय. तो कापूसे गिवन सुये तिया परी. अग्नी विजला, त्याची राख झाली, राख निवली. कारण ज्या वस्तूमध्ये अग्नी नसतो आणि उष्णताही नसते त्याला राख म्हणतात. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला राख म्हणतात आणि असं जेव्हा केल्या जातं तेव्हा त्याला खाक म्हणतात. इस्रायल काय करतोय? हमासला खाक करतोय. आपल्याला राख दिसेल पण तो खाक करतोय. आपला विषय निवणे आहे. अग्नीची उष्णताही संपली. आता ती जी राख आहे तो ते कापूसे गिवंसुये, त्या राखीला कापसामध्ये ठेवलं. जिया परी, तरीही कापूस पेट घेत नाही. जराही उष्णता असेल तर कापूस पेटल्याशिवाय राहत नाही. पण त्या राखीला कापसामध्ये लपेटून घेतलाय तरीही तो कापूस पेटत नाही. याला निवणे म्हणतात. याला काय म्हणतात? निवणे. आमचं काय असतं सांगत नाही. सगळं उणे असतं आमचं काम. शांती मायनस शांती, शांती प्लस मध्ये सुद्धा आमची राहत नाही, उणे मध्ये असते. ते असं बोलले म्हणून मी चिडलो, तिने असं बोललं म्हणून मी चिडलो, त्यांनी असं केलं म्हणून मी चिडलो. कोण काय करतं याच्यावर तुमच्या अंतःकरणाची शांती लटकवून ठेवता कशाला? कपडा हँगरवर असावा हे बरोबर आहे. माझ्या अंतःकरणाची शांती दुसऱ्यावर अवलंबून ठेवायची असते का कधी? मी स्वतः शांतीचा काय आहे? उद्घात आहे. शांती ब्रह्मनाथ. मग शांती माझ्यापासून दूर कशी राहील? शांती हे माझं स्वरूप आहे. शांती हे माझं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. आत्म्याचं लक्षण नाही आहे शांती, कारण आत्म्याला लक्षणं नाहीत. शांती हे माझं स्वरूप आहे. आनंद हे माझं स्वरूप आहे. समाधान हे माझं स्वरूप आहे. म्हणून स्वरूप कधी दुसऱ्यावर अवलंबून नसतं, रूप दुसऱ्यावर अवलंबून असतं. काय म्हणतोय? आली पुन्हा पंचायत. फेशियल्स, पावडर्स, या सर्व गोष्टींवर रूप अवलंबून आहे, पण स्वरूप कशावरही अवलंबून नाही. आणि शांती हा स्वरूपाचा काय आहे? अविभाज्य घटक. आता स्वरूपाच्या ठिकाणी घटक शब्द पण वापरता येत नाही, पण बोलण्यासाठी वापरायचा. शांती म्हणजे स्वरूप, आनंद म्हणजे स्वरूप, समाधान म्हणजे स्वरूप, तृप्ती म्हणजे स्वरूप, निर्भयता म्हणजे स्वरूप, प्रसन्नता म्हणजे स्वरूप. असं मला व्हायचंय की नाही व्हायचंय? म्हणून प्रत्येकासाठी उपनिषद आहे.
सर्वसामान्यांसाठी उपनिषद आहे. 4% उडी मारली की उपनिषद आहे. ज्याला असं वाटेल की मला हे मिळालं पाहिजे तो आला त्याच्यामध्ये, त्याला हे कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म उपासनेचा पगडा मला काय करावा लागतो, जरा घट्ट आहे तो ढिला करावा लागतो, तो ज्याचा त्यालाच करावा लागतो. आता आपण मूळ विषयावर येऊ की सर्व उपनिषदांमध्ये केनोपनिषदाला इतकं महत्व का? स्वामी विवेकानंदांचं आवडतं उपनिषद कोणतं होतं माहितीये का तुम्हाला? कठोपनिषद. आणि डॉक्टर काकांचं आवडतं उपनिषद आहे केनोपनिषद. आणि आमच्या अंतःकरणात उपनिषद म्हटलं की जर कपाळावर आठ्या येत असतील तर मग आम्ही या दोघांच्या पंक्तीत बसत नाही हे पक्क झालं. आचार्यांच्या आवडीचं उपनिषद कोणतं? 10. एवढ्या शेकडो उपनिषदांमध्ये 10 उपनिषद आचार्यांच्या आवडीची असं म्हणायला हरकत काही नाही. काही जण 11 म्हणतात, श्वेताश्वेतर त्यात धरतात, ठीक आहे. सर्व उपनिषदात महत्वाचं उपनिषद काय तर ते केनोपनिषद महत्वाचं आहे. कारण या उपनिषदावर भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी 2 भाष्य लिहिली आहेत. सर्व उपनिषदांवर आचार्यांनी एकच भाष्य लिहिलं. पण केनोपनिषद असं उपनिषद आहे की ज्याच्यावर आचार्यांनी 2 भाष्य लिहिली आहेत. एकाला म्हणतात, असं कधी पाहिलंय का की एकाच ग्रंथांवर 2 भाष्य? आचार्यांनी सुद्धा दशोपनिषदापैकी 9 उपनिषदांवर एकच भाष्य लिहिलेलं आहे. पण केनोपनिषद हे असं उपनिषद आहे की या एकाच ग्रंथावर एकच सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी 2 भाष्य लिहिली आहे. एक भाष्य आपल्याला समजण्यासाठी लिहिलंय आणि एक भाष्य शास्त्राचा गुंता दूर करण्यासाठी पुन्हा लिहून काढले. आणि म्हणून 2 भाष्यांपैकी एका भाष्याला म्हणतात पदभाष्य आणि दुसऱ्या भाष्याला म्हणतात वाक्यभाष्य. पहिल्या भाष्याला म्हणतात पदभाष्य आणि दुसऱ्या भाष्याला म्हणतात वाक्यभाष्य. पदभाष्यामध्ये पदांचा काय केला आहे? उहापोह केलेला आहे. पद शब्दाचा अर्थ काय होतो? तत्वमसी. या महावाक्यामध्ये 3 पद आहेत. एक तत्पद आहे, एक त्वम पद आहे आणि एक असी पद आहे. आता तत्वमसीवर भाष्य करायचं असेल पदभाष्य तर तत्वर वेगळं भाष्य करावं लागेल, त्वमवर वेगळं भाष्य करावं लागेल, असीवर वेगळं भाष्य करावं लागेल. याला पदभाष्य असं म्हणतात. आणि पूर्ण तत्वमसीचा कलेक्टिव्ह अर्थ काय आहे तो ज्या वेळेला सांगितला जातो त्याला वाक्यभाष्य असं म्हणतात. आणि केनोपनिषदांवर आचार्यांनी पदभाष्यही केलाय आणि वाक्यभाष्यही केलाय. कारण सिद्धांतामध्ये पदांच्या अर्थानंतर काही बदल होण्याची शक्यता विद्वानांकडून होता कामा नये म्हणून आचार्यांनी वाक्यभाष्य पुन्हा लिहिलं आणि श्रुतींचा निर्णय युक्तीच्या साह्याने वाक्यभाष्यामध्ये प्रतिपादित केला. म्हणून केनोपनिषद लिहित असताना आचार्यांनी सगळ्या उपनिषदांप्रमाणे पदभाष्य केलं आणि उपनिषद झाल्यानंतर त्यात वाक्यभाष्य. म्हणून पदभाष्य आणि वाक्यभाष्य दोघांचं संयुक्त विवरण या ठिकाणी मी रोज करणार आहे. ब्रह्मसूत्र भाष्यात देखील दशोपनिषदांना धरून आचार्यांनी भाष्य केलं आहे. पण पदभाष्य आणि वाक्यभाष्य असं वेगळं केलेलं नाही. पण ब्रह्मसूत्राच्या प्रारंभ मात्र अध्यास भाष्यांनी केला.
भाष्याचा हाही एक प्रकार आहे. पदभाष्य झालं, वाक्य भाष्य झालं, तिसरं अध्यास भाष्य. अध्यास भाष्य या शब्दाचा अर्थ असा होतो की मला जाणवलं काय, मला भासलं काय. अध्यास कशाला म्हणतात? रज्जूवरचा सर्प आहे, रज्जू अधिष्ठान आहे, आणि सर्प काय आहे सांगा? भाषेत सांगा, शास्त्राच्या भाषेत सांगा. नाही, सर्प अध्यस्त आहे, सर्प अध्यास नाही. हा, अगदी बरोबर सांगितलं. सर्प अध्यस्त आहे, सर्प अध्यास नाही आहे. तो सर्प खरा आहे, मला चावेल असं वाटणं हा अध्यास आहे. रज्जू अधिष्ठान आहे, सर्प अध्यस्त आहे, आणि सर्प मला चावेल असं वाटणं याला अध्यास असं. शुक्तीवर रजत, रजत म्हणजे चांदी, शुक्ती म्हणजे शिंपला, शिंपलेवर चांदी भासणं हा अध्यस्त आहे. शुक्ती अधिष्ठान आहे, रजत म्हणजे चांदी अध्यस्त आहे. आणि आता ही चांदी किती छान दिसते, ती मी विकली तर सोनाराकडून मला किती पैसे मिळतील हा अध्यास आहे. रज्जू अधिष्ठान आहे, सर्प अध्यस्त आहे, सर्प मला चावेल हा घोणस आहे की डोम्या नाग आहे की कोणता साप आहे हा अध्यास आहे. अध्यस्थाबद्दल जेव्हा चिंतन होतं, भयापोटी किंवा प्रेमापोटी, काय म्हणतोय, शुक्तीवरची चांदी आहे तिथे भय आहे का हो? तिथे प्रेम आहे, पण चिंतन आहे. भयापोटी चिंतन झालं साप चावेल म्हणून, समजा रज्जूवर सर्प गारुड्याला दिसला, तो म्हणेल मी याला पकडून माझ्या टोपलीत ठेवतो, मग तो पण अध्यास आहे. आणि या सर्पाला आपण लवकर मारलं पाहिजे, नाही तर आपलं काही खरं नाही हा पण अध्यास. शुक्ती रजत, ठाणू पुरुष, एकदम तो लाकडावर काय आहे असं वाटतं, भूत आहे असं वाटतं, कुणीतरी उभा आहे असं वाटतं. उभा आहे असं वाटतं इथपर्यंत बरोबर आहे, पण तो मला काही करेल असं वाटतं हा अध्यास आहे. ठाणूवरचा पुरुष अध्यस्त, आणि तो अध्यस्त पुरुष मला, अरे बापरे संध्याकाळची वेळ आहे, राम 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 राम. रामाची आठवण आहे का हो? फक्त नाव आहे, आठवण आहे का? आठवण कोणाची आहे? ठाणूवरच्या सत्य वाटलेल्या अध्यास रूप पुरुषाची. म्हणून नामस्मरण करताना नामीच्या अनुसंधानात म्हणजे बोधात नामस्मरण असलं पाहिजे. ते लवकर कळत नाही, समजल्यासारखं लवकर वाटते, पण प्रत्यक्षात. एकदा आम्ही नर्मदेला गेलो होतो आणि ओंकारेश्वर वरून मोरटक्क्याला नावेनी येत होतो. गेलोय नावेनी आणि आलोय नावेनी, पण येताना आम्हाला 14 तास लागले जाणं येणं करायला. येताना अंधार पडला आणि खडकावरती नाव आदळली नाही, त्याला पडलं छिद्र. आता छिद्र पडल्यानंतर मग काय झालं, सगळेजण मोठ्या मोठ्याने नामस्मरण करायला लागले. अनायसे तो ती जागा खेडीगाठली होती. गजानन महाराजांची नाव जिथे बुडणार होती, ज्यांनी नर्मदेचा काय केला, धावा केला आणि नर्मदा प्रगट झाली, त्याच खेडी गाठला आमच्या नावेला छिद्र पडलं. त्याच खेडी गाठला मोरटक्क्याला, त्याच त्याला खेडी गाठ म्हणतात त्या काठाला. आत्ताच मी तिथे जाऊन आलो म्हणून. नामस्मरण सुरू झालं मोठ्या मोठ्याने. मी म्हटलं आता पाणी फेका. आता काय करायला पाहिजे, आपण पाणी फेकायला पाहिजे. सगळे म्हणाले आता नाम, तसं होणार नाही. गजानन महाराजांसाठी आली होती नर्मदा, आपल्यासाठी नर्मदा नावेच्या खालून येते आहे. त्यांच्यासाठी नर्मदा कुठून आली होती? आपल्यासाठी ती नावेच्या खालून येते आहे. तिचं बुड फुटलेलं आहे. पाणी भराभर बाहेर फेका आणि तिथे कपडा किंवा चिंध्या अशा लावायच्या असतात, म्हणजे तो प्रवाह रोखला जातो. आपला विषय काय चालू आहे? अध्यास जो असतो, त्याचं पुढे काय झालं हा विषय नाही आहे. अध्यास जो असतो हा सत्य वाटत, आणि अध्यासामुळे अध्यस्थाला सत्यत्व दिलं
की त्याचा अध्यास होतो आणि अध्यास झाला की अधिष्ठानाचं कायम विस्मरण होतो. आणि ते होऊ नये म्हणून अध्यास भाष्य ब्रह्मसूत्रामध्ये आचार्यांनी केलेलं आहे. ज्यांनी अध्यास भाष्याचा अभ्यास केला नाही त्याला ब्रह्मसूत्र कळण्याची शक्यताच नाही. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा ही ओवी ज्याला शास्त्र शुद्ध समजली नाही त्याला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या कळत नाही. आता ते हे चरण विटेवरी साजरे हा पहिला तुकोबांचा अभंग जर आम्हाला कळला नाही तर गाथा कळत नाही. रामकृष्ण हरी. आणि म्हणून काय करायचं आहे, भाष्य आम्हाला कळलं पाहिजे. एक भाष्य आहे संबंध भाष्य. ईशावास्योपनिषदात असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एकेच्यात मनोजना हा मंत्र होता. या मंत्रामध्ये संबंध भाष्य आचार्यांनी दिलं होतं. कारण ईशावास्यमिदम सर्व याच्याशी असुर्या नाम ते लोका नाही जुळत. मग याची जुळवणूक कशी करायची? ती जुळवणूक श्रीगुरु करून देतात. ती जुळवणूक आचार्य करून, आचार्य श्रीगुरु आहेत आणि म्हणून त्यांनी ती लिहून ठेवली आणि त्याला संबंध भाष्य असं म्हणतात. नाही तर कुर्वन्य वेह कर्माणी दिजी विश्यशतम समाहा. मग आम्ही तर कर्म करूनच राहिलो, आम्हाला 100 वर्ष जगायचं सुद्धा आहे. मग ईशावास्यमिदम सर्वम तर झालं काय? काहीच नाही. कर्म करण्यामध्ये सकाळी उठून देवीला जायचं. आता सुरू झालं ते सगळं. बिना पाण्याचा उपवास. शेवटचा क्लायमॅक्स सांगतो उपवासाचा. कुठपर्यंत जातो तो? आम्ही पाणी सुद्धा तोंडात घेत नाही. 9 दिवस आम्ही काहीही खात नाही, नुसत्या फळांवर राहतो. हा आम्ही जेवढा बलवान होतो ना तेवढा परमार्थ अशक्त होतो. आम्ही जेवढा वीक होतो तेवढा परमार्थ बलवान होतो. जाऊ द्या. म्हणून संबंध भाष्याची गरज आहे. असंभूतीच्या ठिकाणी संबंध भाष्य केलं आचार्यांनी आणि कुर्वन्यवेह कर्माणी मध्येही संबंध भाष्य सांगितलंय. काय सांगितलंय? नाही तर ईशावास्यमिदम सर्वमशी संबंध जुळत नाही. लगेच ते कर्मपर आहे असं वाटायला लागतं. आणि उपनिषदाने कर्म कसं सांगितलं? कारण कर्मानी ब्रह्म मिळत नाही हा उपनिषदांचा सिद्धांत आहे. असं असताना म्हणून संबंध भाष्य सांगावं लागतं. नाही तर सामान्य माणूस तेवढाच विचार करतो, बस लागतो कामाला. अशा प्रकारे भाष्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार या ठिकाणी सांगितले आणि तेवढे आवश्यकतेनुसार माणसांनी घ्यावे आणि पुढे चालावं. मात्र ते समजल्याशिवाय बारकावे समजत नाही. अनंत शास्त्र बहुवेदितव्यम स्वल्पस्य कला काला बहवश्च विघ्ना. शास्त्र सुद्धा किती समजून घेतलं पाहिजे याला पण एक मर्यादा आहे. आणि ह्या मर्यादा जर जाणल्या नाही तर मग शास्त्राचा अभ्यास करणारा शास्त्री होतो. मला शास्त्री व्हायचंय की ब्रह्म व्हायचंय? एका साधकांशी मी फोनवर बोललो होतो आत्ता एक 2-4 दिवसापूर्वी आणि त्यांना सांगितलं की शास्त्र सर्वस्व नाही. शास्त्र कळलं पाहिजे हे बरोबर आहे, पण शास्त्राचा काय करू नये, सतत मागोवा घेत राहू नये. नाही तर शास्त्र करण्यात आयुष्य गेलं तर मी शास्त्री होतो, धर्म जगण्यात आयुष्य गेलं तर मी धर्मी होतो, कर्तव्य जगण्यात आयुष्य गेलं तर मी कर्तव्यनिष्ठ होतो. पण ब्रह्म होत नाही. मला ब्रह्म व्हायचं आहे ही बोलण्याची भाषा समजण्यासाठी. जीव ब्रह्मैवना पराहा, नाही तर मग एकाच मध्ये लागून जातो आणि लागला की त्याचा मग वेड लागतो. मग ते मंत्र कसे म्हटले पाहिजे, मग त्याचं पठण कसं केलं पाहिजे, मग उदात्त स्वर कसा म्हणायचा, अनुदात्त स्वर कसा म्हणायचा. चांगला आहे, सगळं आलं पाहिजे, परंतु याच्यात आयुष्य नाही गेलं पाहिजे. आयुष्य स्वयंपाक करण्यात जावं की जेवून तृप्त होण्यात जावं,
स्वयंपाकच करत राहिले शेवटपर्यंत. खूप पक्वान्य केले आम्ही. अरे पण जेवला नाही ना, चक्कर येऊन पडला आणि संपला. का? स्वयंपाकच करत राहिला. तर त्याला कोणी खूप चांगला म्हणेल का? शहाणा म्हणेल का? तसा आहे. अनंत शास्त्रम बहुवेदितव्यम स्वल्पस्य कालाहा बहवश्च विघ्न. शास्त्र अनंत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचं वेदितव्यम बहुवेदितव्यम वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगितले गेलेले आहेत. पण माझ्या आयुष्याचा काळ अतिशय थोडा आहे. स्वल्पस्य कालाहा बहवश्च विघ्न. थोड्याशा काळामध्ये सुद्धा अभ्यास होणार आहे का? त्याच्यात सुद्धा अनेक विघ्न आहेत. तुम्ही अनुभवत आहात या सगळ्या गोष्टी. स्वल्पस्य कालाहा बहवश्च विघ्न. केने पश्च केने पश्च केने पश्च. म्हणून शास्त्र ग्रंथातील ज्ञान अनंत अपार आणि अमर्याद आहे. शास्त्र जाणून शास्त्रज्ञान आत्मज्ञान आत्मसात करण्यास्तव मनुष्याचं आयुष्य मात्र अत्यल्प आहे. हे निर्विवाद खरे आहे. बालपणापासून मोठा होईपर्यंत वृद्धावस्था कशी येऊन गेली कळत सुद्धा नाही. मग त्या अल्पायुष्यात पुन्हा नाना विघ्न, नाना संकट, नाना प्रतिबंध ह्या गोष्टी समोर उभ्या असतात. त्यांना निस्तरण्यात जीवनाचा उर्वरित बहुमूल्य काळ जातो. जो उर्वरित काळ आहे त्यातला बहुमूल्य काळ निघून जातो. आणि मग साधकाला शास्त्र ज्ञान प्राप्त करून शीघ्र ज्ञाननिष्ठा प्राप्त करून ज्ञानरूप जर व्हायचं असेल तर केने पश्य केनोपनिषद बघा. कमी वेळामध्ये ब्रह्मरूपता जर साधून घ्यायची असेल, एवढ्या मोठ्या अडचणी, एवढ्या मोठा विघ्न, कालाची मर्यादा, तर मग काय केलं पाहिजे? केने पश्य केने पश्य केने पश्य 3 वेळा सांगितलंय. कोणतीही गोष्ट सांगत असताना ती मनपूर्वक सांगायची असते, हे बरोबर आहे. पण त्या गोष्टीची ज्या वेळेला द्विरोक्ती होते, म्हणजे 2दा सांगितलं जातं, त्यावेळेला त्या गोष्टीवर ऐकणाऱ्यांनी विशेष भर दिला पाहिजे, असं शास्त्राचा संकेत आहे. आणि जेव्हा त्रयोक्ती होते त्यावेळेला दुसरा कुठलाही विचार न करता त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे, असं शास्त्राला सांगायचं. विरोक्ती असली की विशेषत्व करून त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि त्रयोक्ती असेल तर त्याच गोष्टीचा विचार करावा, अन्य गोष्टीचा विचारच करू नये. केने पश्च केने पश्च केने पश्च. म्हणून या केनोपनिषदाच्या गूढार्थावर, तत्वार्थावर सतत चिंतन झालं पाहिजे. अखंड चिंतन झालं पाहिजे. निधिध्यासन झालं पाहिजे. उपनिषद प्रतिपाद्य, वेद प्रतिपादित जे वेद्य आहे त्याचं ज्ञान ग्रहण झालं पाहिजे. ज्ञानाची अनुभूती आली पाहिजे. कारण श्रुती माता शास्त्र निर्णय अतिशय सुंदर पद्धतीने सांगते, सुलभ रीतीने सांगते. आणि तिचं जे प्रतिपादन आहे ते एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचं आहे. आणि ते जर मला आकलन झालं तर माझं जीवन आमूलाग्र बदलणाऱ्या लक्षात. बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? माझं जीवन घडलं पाहिजे की नाही घडलं पाहिजे? सोन्याचा दागिना झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? असं ज्याला खरंच वाटतं त्यांनी केनोपनिषदाचा अव्याहत अखंड चिंतन करावं, निधिध्यासन करावं. याला भगवद्गीता पुन्हा मदत करत असते, लक्षात ठेवा. श्रुती पण मातात आहे ना, स्मृती पण मातात आहे. या आईचे रूप वेगळे आहेत. एकीने मऊ घास केलेला आहे, ती भगवद्गीता आहे. आणि हिनी सगळ्या शास्त्रांचा काय करून ठेवला आहे? सार,
भैयाकडे आहे म्हणून निचोड शब्द वापर. भैया नेहमी हा शब्द वापरायचे. सर्व शास्त्रांचा निचोड, सार काढून अर्क आपल्या समोर उपस्थित केला, आपल्या समोर आणून ठेवला. म्हणून श्रुती माता. ती जगायचं कसं हे आपल्याला सुलभ आणि सोप्या पद्धतीने शिकवलं. म्हणून गीता माता. आई मुलाकरता छान स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर त्याला मऊ घास तयार करते. मऊ घास तूप मीठ चवदार करून त्या बाळाला भरवते गीता माता. आणि सुंदर रुचकर स्वयंपाक करून ठेवते श्रुती माता. आता या दोन्ही ज्या माता आहेत त्या फक्त आपलं रूप बदललेलं आहे. माता एकच आहे, फक्त घास भरवतानाची आहे आणि आपल्या समोर ताट आणून ठेवलेलीची आहे. आई एकच आहे. आणि म्हणून माझ्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावा, माझ्या जीवनाच्या मूलभूत विचारांमध्ये बदल व्हावा. पैशाशिवाय काही खरं नाही बा. काय म्हणतात वाक्य आहेत, मूलभूत विचार म्हणतोय. हे असे मूलभूत विचार आमच्या अंतःकरणामध्ये रुजले की मी कोण आहे असा विचार करायला संधीच नाही मिळत. कारण ती चक्की आम्हाला जे पिसते. म्हणून जीवनाचा हेतू, जीवनाचं स्वरूप फार थोड्या लोकांना कळतं. कोणापासून तरी कळतं, कोणामुळे तरी कळतं आणि कोणाला तरी कळतं. तो कोणाला जो आहे तो मी असावा. कोणी, कोणापासून आणि कोणामुळे. कोणामुळे, कोणासाठी, कोणाच्या सत्तेवर. ते सत्ता, ते अधिष्ठान, ते तत्व मला जाणायचे आहे. आणि ते जाणण्यासाठी माझ्याजवळ बलवान शस्त्र जर काही असेल तर ज्ञानेंद्रिय, बुद्धी, अंतःकरण. आमचा सगळ्यात जास्त भरोसा कशावर आहे? बुद्धीवर भरोसा आहे. आणि जड अशा बुद्धीनी अजड म्हणजे चेतन अशा आत्म्याला जाणल्या जात नाही. यो बुद्धे परत असतो सहा. पुन्हा गीतेची मदत घ्यावीच लागते. यो बुद्धे हे परत असतो सहा. आत्मा कसा आहे? बुद्धीच्या परे आहे. कठोपनिषद सुद्धा सांगतात मनस्तस्तु परा बुद्धी यो बुद्धे परत असतो सहा. हे कठोपनिषद सुद्धा आहे बरं. इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. आणि म्हणून ते तत्व मी जाणतो असे म्हणणारा सुद्धा वस्तुतः ते तंत्र जाणत, तत्व जाणत नाही. आले मुश्किल आता. तो सुद्धा वस्तुतः ते तत्व जाणत नाही. काही लोक असे असतात की मूलभूत विचारांची, प्रश्नाची निर्मिती त्यांच्या अंतःकरणात होतच नाही. मला एकाने प्रश्न विचारला, काली या फणीवरी ही आरती. विद्वानाने विचारला प्रश्न, तुकोबांची की नाथांची? काय प्रश्न विचारला? ही आरती तुकोबांनी लिहिली आहे की नाथ महाराजांनी? कारण शेवटी काय आहे तिथे? विनवितो दास तुका एका जनार्दनी देखा देखिली कृष्णमूर्ती. तुका हे अपभ्रंश. विनवितो दास तुझा आहे. हो. आणि त्या ठिकाणी अपभ्रंश आहे आणि तरीही ती तुकोबांची नाही. नाथ महाराज कोणाचे होते? कृष्ण भक्त होते. आणि ती नाथ महाराजांची आरती आहे असे प्रश्न जर मनात निर्माण झाले तर मूलभूत प्रश्नांकडे आम्ही कधी जातच नाही. या काळात झालं की त्या काळात घडलं, अवतार या काळात घडला की त्या काळात घडला. त्यांना काही मूलभूत प्रश्नांपर्यंत जायचं नाही. अशांशी प्रश्नोत्तरी करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. ते माझे शिक्षक होते, सर होते. 3 वर्ष माझे क्लास टीचर होते. यवतमाळातले विद्वान म्हणून गणल्या जात, अत्यंत विद्वान म्हणून गणल्या जात होते. आणि इतिहासकार म्हणून त्यांचं पुन्हा
यवतमाळात नावलौकिक होता. असो, ते तत्व मी जाणतो असं म्हणणाऱ्याला सुद्धा ते तत्व कळलंच असेल अशातला भाग नाही. म्हणून मनात असंख्य मूलभूत प्रश्नांची निर्मिती व्हायला पाहिजे. कस्त्वम कोहम नाहम मनुष्यो नच देव यक्षो. याला मूलभूत प्रश्न म्हणतात की मी कोण आहे. मी शरीर आहे, तर मग शरीर बालपणी लहान होतं, शिशु अवस्थेत मोठं झालं, तारुण्यावस्थेत आणखीन मोठं झालं, वृद्धावस्थेत क्षीण झालं. मग हे इतकं बदलता येतं, मग मी शरीर कसं असेल. दादा विचार. आता जर मी शरीरच नसेल तर मी डॉक्टर असेल का हो? शरीरच नाही आहे तर डॉक्टर असेल का? नाही. मी डॉक्टर आहे असं वाटणं म्हणजे मी बुद्धिनिष्ठ आहे असं वाटतं. 3 प्रकारचा आहे. देहनिष्ठ, बुद्धिनिष्ठ आणि परिस्थिती. अहंकार 3 आहे. हा बुद्धिनिष्ठ अहम झाला, मी डॉक्टर आहे असं वाटतं. मी श्रीमंत आहे असं वाटणं हा परिस्थितीनिष्ठ अहम झाला. मी गोरा, उंच, ठेंगणा आहे, कुरूप आहे असं वाटणं हा देहनिष्ठ अहम झाला. आपण पुढे चलूया. याला मूलभूत विचार म्हणत नाही. आता मी शरीरच नाही तर मी डॉक्टर कसा असेल, मग मी वडील कसा असेल, मी आई कसा असेल, मी श्रीमंत कसा असेल, मी गरीब कसा असेल, यातलं मी काहीच नाही. मग आता मी कोण आहे सुरू झालं. आणि याला म्हणतात मूलभूत विचार. आणि हे मूलभूत विचार आम्हाला करता आले पाहिजे, याच्यासाठी खोल खणल्या गेलं पाहिजे. काहींच्या मनात केवळ प्रश्नच निर्माण होतात, काही लोकांच्या मनात प्रश्नही निर्माण होत नाही. त्यांच्याबद्दल इथे विचार चालू नाही. कोणाबद्दल चालू आहे? काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होता, पण ते याच्या उत्तराच्या भानगडीत पडत जाऊ दे, आपल्याला काय करायचं. मग त्या लोकांना सुद्धा येणे पश्च कळण्याची शक्यता नाही. काही लोक उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडतात. भानगड म्हणतोय, उत्तर शोधणं भानगड आहे का? अयोग्य मार्गाने शोधणं ही भानगड आहे. योग्य मार्गाने शोधणं बरोबर आहे. पण काही लोक त्या भानगडीत पडतात आणि गोंधळून जातात. आणि मग त्या गोंधळामध्ये काय होतं त्यांचं त्यांनाच माहिती. हो, मी एका व्यक्तीकडे गेलो होतो. दत्ताचा फोटो होता. त्या फोटोला काहीतरी 10-12 ठिकाणी गंध लावलं होतं. कपाळाला, या हाताला, त्या हाताला, त्या हाताला. 6 हात होते त्या दत्ताला. गाईला, गाईच्या पायाला, गाईच्या शिंगाला. प्रभाकर समोर आहे म्हणून मी नाव सांगतो, बाकी कोणीच ओळखत नाही त्याला. भाईजी नाव होतं त्या टालाजवळ राहत होत. हा, तू एकटाच ओळखशील, बाकी नाही कोणी ओळखणार. एवढ्या ठिकाणी गंध होत त्या दत्ताच्या फोटोला. असो, काही उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडतात पण गोंधळून सोडून देतात. काहींना उत्तरे सापडतात पण ते चुकीचे असल्याने निरुपयोगी पडतात. तर मिळतात काही लोकांना, पण ते चुकीचे असतात, मग निरुपयोगी असतात. थोड्याफार लोकांना सूक्ष्म विचाराने आणि ईश्वरी प्रेरणेने मूलभूत प्रश्नांची योग्य उत्तर सापडतात आणि त्यामुळे ते तरुण जातात. पण त्या उत्तरांचं त्यांना सूक्ष्मामध्ये अवलोकन होत नाही. आणि ते सूक्ष्मात अवलोकन होण्यासाठी काय करावं लागतं? पुन्हा आचार्यवान पुरुषो वेदहा. कुठे जावं लागतं? श्री गुरूंकडे जावं लागतं. त्याशिवाय ते कळत नाही. आणि आचार्य बुद्धी संवादनार्थम वाक्य आहे पहा कालचं. आचार्य बुद्धी संवादनार्थ. श्री गुरूंशी संवाद साधायचा असतो. मग श्री गुरूंशी काय बोलायचं असतं? या अभ्यासाबद्दल बोलायचं असतं. बाकीच्या गोष्टी बोलायच्या असतात का? पण तसं करणार नाही. दुसरं बोलल्याशिवाय राहणार. काकांची लोक जेव्हा गप्पा करताना पाहतो ना, तेव्हा मला नवल वाटतं की सोनाराच्या दुकानात गेल्यावर कोळशावर बोलायचं
त्या माणसाला हुशार म्हणाल का हो तुम्ही? सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर जर तो कोळशावर बोलत असेल, असा कोळसा तसा कोळसा, तर त्याला शाणं म्हणावं का? तसं आचार्य बुद्धी संवादनार्थम आचार्यांना शरण जाऊन स गुरुमेवा बी गच्छेत. कसं जायचंय? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. गुरु कसे असतात? आणि समित पाणी हातामध्ये समिधा आणि पाणी घेऊन त्या ठिकाणी जेव्हा जातो म्हणजे शरणागत. शरणागत झाल्याशिवाय प्रश्नांची उत्तरं गवसत नाही, प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आणि जीवन सफल होत नाही. म्हणून आपला विषय चालू आहे, त्या विषयाचा आता समारोप करतो आजच्या दिवसापुरता, की असे 4 प्रकारचे असतात आणि 5व्या प्रकारचा जो असतो तो ज्यांनी हे जाणलाय त्याच्याकडे जात. जाणतेनी गुरु भजिजे. पहिले ज्यांनी जाणलाय तो जाणकार आहे का हे शोधून काढतो, जाणकाराला शरण जातो आणि शरण गेल्यानंतर फक्त याच विषयी त्यांच्याशी चर्चा करतो, अवांतर गप्पा करत नाही, वृथा बडबड करत. महावाक्य, अवांतर वाक्य आणि वृथा वाक्य 3च वाक्य आहेत शास्त्रामध्ये. त्यामुळे शास्त्रांनी 2च दिले आहे, महावाक्य आणि अवांतर वाक्य. आता हे 2 ज्याला जमत नाही तो वृथा वाक्य बोलतो असा त्याचा अर्थ काढायचा आहे. शास्त्रांनी वृथा वाक्याला वाक्याचा दर्जाच नाही दिला. हे तुम्हाला केव्हा कशातून कळेल? वाक्यवृत्ती नावाच्या शंकराचार्यांच्या ग्रंथातून कळेल. त्या ग्रंथाचं नाव आहे वाक्यवृत्ती शंकराचार्य. तेव्हा कळेल की वाक्य 2च आहेत, एक महावाक्य आणि दुसरं अवांतर वाक्य. तिसरं वाक्यच नाही. अवांतर वाक्य म्हणजे, पुन्हा सांगतो, महावाक्य म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्यात सांगितलं आहे त्याला महावाक्य असं. आणि ब्रह्मप्राप्तीसाठी सांगितलेले जे उपाय आहेत, जे मार्ग आहेत, त्याला अवांतर वाक्य. नाही तर अवांतर शब्दाचा आपण आपला मराठीतला अर्थ घेतला तर गडबड होऊन जाईल. अवांतर गडबड करतो, बडबड करतोय. ब्रह्मासंबंधी बोलताच येत नाही, कारण ब्रह्म अनुर्वाच्य. ब्रह्मासंबंधी बोलताच येत नाही. यत्र वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती. वाणी तिथे जाऊ शकत नाही, म्हणून ब्रह्मासंबंधी बोलता येत नाही. म्हणून ब्रह्मप्राप्ती संबंधी आणखीन काय केलं पाहिजे या संबंधी बोलल्याशिवाय समजणार नाही. अंतिम प्रमाण, सर्वश्रेष्ठ प्रमाण शब्द आहे, बोलल्याशिवाय समजणार नाही. मग आता समजण्यासाठी जे शब्द वापरावे लागतात की ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, हे अवांतर वाक्य. या पलीकडे शास्त्र वाक्याला दर्जा देत नाही. आता आम्ही याच्या व्यतिरिक्त सगळं बोलत असतो, म्हणून त्याला म्हणायचं वृथा वाक्य आहे की नाही. त्याला म्हणायचं वृथा वाक्य. आणि वृथा वाक्याचा आपल्या जीवनात प्रयोग जेवढा कमी होईल तेवढं आपलं जीवन सफल झालं. केने पश्य केने पश्य केने पश्य. जगी सर्व सुखी असा कोण आहे? तो मी आहे असं म्हणण्याची हिंमत ठेवा. तो मी आहे या दिशेने पाऊल उचला. तो मी आहे या दिशेने मार्गक्रमण करा. याचा श्रीमंतीवर अवलंबून नाही, हे आरोग्यावर अवलंबून नाही, हे बुद्धिमत्तेवर अवलंबून नाही, हे शरणागतीवर अवलंबून आहे. आणि अशी शरणागती जर स्वीकारली, तुकोबा श्रीमंत होते का? नव्हते. आणखीन स्वामी माधवनाथांचे गुरु स्वरूपानंद पावस सशक्त होते का? 18 वर्ष अंथरुणाला खिळलेले होते. नुसते अंथरुणावर नव्हते, खिळलेले होते. उठणं बसणं त्यांना कठीण होतं अंथरुणावर. त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी 2 खंडात लिहिली. स्वामी स्वरूपानंद पावस, स्वरूपानंद नाव आहे. म्हणजे आरोग्य सुद्धा याच्या आडी येत नाही, दारिद्र्य याच्या आडी येत. आमच्या मोठ्या अडचणी कोणत्या असतात? आणि सामान्य माणसाला हे कळतं. सगळे संत सामान्य होते. गोरोबा काका, निळोबा अतिबुद्धिमान होते असं नाही आहे. विवेकानंद शंकराचार्यांचं ठीक आहे, पण हे अतिबुद्धिमान
नव्हते, आपल्यासारखे सामान्य बुद्धीचे होते, पण ब्रह्मरूप होते, ब्रह्मरूप झाले आहे. कांदा मुळा भाजी ह्याची रखुमाई माझी. सांगा बरं याच्यात काय आहे, कोणतं तत्वज्ञान आहे असं मोठं सांगितलेलं त्यांनी. पण तत्वज्ञानाशिवाय काहीच सांगितलं नाही, हेही तेवढंच खरं आहे. मोठं तत्वज्ञान, कठीण तत्वज्ञान सांगितलंय का नाही, पण तत्वज्ञानाशिवाय काही सांगितलं नाही असू द्या, आपल्याचकडे लक्ष द्या. तत्वज्ञानाशिवाय काहीच सांगितलं नाही हेही खरं आहे. म्हणजे मळा सांभाळत असताना सुद्धा पांडुरंगाचं चिंतन करता येतं, मडकी करत असताना सुद्धा पांडुरंगाचं चिंतन करता येतं. मग आता आम्ही जे काम करतो तेव्हा पांडुरंगाचं चिंतन का नाही करता येणार? दळिता कांडिता. काका काय म्हणतात, मिक्सर आणि मायक्रोवेव्ह वापरत असताना सुद्धा दळिता कांडिताचा अर्थ काय घ्यायचा? काका म्हणतात हा घ्यायचा, मिक्सर आणि मायक्रोवेव्ह वापरत असताना सुद्धा भगवंताचं चिंतन करता येतं, हा याचा अर्थ आहे. माझा मुलगा थर्मॅक्स मध्ये नोकरीला होता, सुरुवातीची पहिली नोकरी थर्मॅक्स मध्ये होती आणि त्याला प्लांटवर असायचं, पॉवर प्लांटवर तो काम करत होता. आणि काकांकडे अनुग्रह घ्यायला आला, पण तो म्हणाला मला मोठमोठ्या मशिनरीजवर काम करावं लागतं, खूपदा वर जावं लागतं, खाली जावं लागतं, मशिनरीज मध्ये मी सतत असतो, मग हे कसं काय करणार? काका म्हणे का नाही करणार, करता येतं की, त्याच्यात सुद्धा करता येतं, हे मी तुला समजावून सांगतो. आणि मग त्यांनी समजावून सांगितलं काकांनी. आणि आजच्या युगात सुद्धा, धगधगत्या या काळात सुद्धा, धावपळीच्या युगात सुद्धा मला आत्मचिंतन करता येतं आणि ते मी करू शकतो. केने पश्च केने पश्च केने पश्च, मी केनोपनिषदाचा अभ्यास करून जीवन मुक्त होऊ शकतो, स्वरूपाकार होऊ शकतो, आनंद रूप होऊ शकतो, शांती ब्रह्म होऊ शकतो, पूर्ण समाधानी होऊ शकतो, अखंड प्रसन्न राहू शकतो. असं माझं जीवन व्हावं असं वाटत असेल तर जिद्दीने याच्या अभ्यासाला लागा. आणि या अभ्यासाशिवाय कशात आता आपल्या जीवनाचा काळ घालू नका. हे मी 25 वर्षाचे असेल त्यांना सांगत नाहीये, पण ज्यांचं वय झालं असेल असं समजा, त्यांनी मात्र आता इकडे तिकडे पाहून न जाता झडपा लावून अभ्यास केला. कारण आता वेळ गमावण्या इतकं त्यांच्याजवळ वेळ नाही आयुष्यात. हा, जे 25-30ले असतील त्यांनी बाकीचं करूनही करावं, पण ज्यांचे वय झाले आहेत त्यांनी मात्र आता काय केलं पाहिजे, आता आम्ही असा रस्ता काढला पाहिजे की आम्हाला हे प्राप्त झालंच पाहिजे. आणि जर असं असेल तर मग स्वल्पस्य कालाहा बहवश्च विघ्नाः, हे दोनही हर्डल्स आम्ही पार करू. स्वल्पस्य कालाः आणि बहवश्च विघ्नाः, आपल्या आयुष्यात असलेलं हे दोनही विघ्न आम्ही पार करून स्वरूपाकार हो, आत्माकार हो, ब्रह्माकार हो. सद्गुरु डॉक्टर काका त्या दृष्टीने आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्या श्रुती आशीर्वाद देणार, हा संप्रदाय आशीर्वाद देणार. विश्वास ठेवा, संतांचं सामर्थ्य आपल्या पाठीशी आहे. शास्त्र आणि संप्रदायांची वचनं आमच्या सोबत आहेत. आमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूंच्या चरणी एवढी प्रार्थना करतो. आजचा विषय थांबवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.